तिच्या चेहऱ्यावरच्या केसाकडे पाहून हसू नका. तिच्या शरीरात चाललेलं युद्ध तुम्हाला दिसत नाही. चेहऱ्यावर केस आले म्हणून ते वेगळे होत नाही. पण तिला हसणाऱ्या लोकांना नक्कीच माणूस म्हणता येणार नाही. तिला PCOD आहे. पण आपल्याला काय आहे? संवेदनशीलतेचा अभाव ही माणुसकीची कमतरता. मी आरशात बघते, ओठांवर हलकेसे पुरुषासारखे केस दिसतात आणि मनात प्रश्न उभा राहतो, मी वेगळी आहे का? तिच्या चेहऱ्यावरचे केस तिची चूक नाही, तिच्या शरीरात चाललेल्या हार्मोन्सची ती गोंधळ असते. PCOD एक शब्द, पण त्या शब्दामागे हे अनियमित पाळी, वजन वाढणं, पिंपल्स आणि लोकांचे प्रश्न. लोक हसतात, कुजबुजतात, सरळ विचारतात, मिशा कशा आल्या? पण कुणी विचारत नाही, तुला त्रास होतोय का? तुला आधार हवा आहे का? चेहऱ्यावर केस आले म्हणून ती वेगळी होत नाही, पण तिच्यावर हसणारे, तिला नाव ठेवणारे माणूस नक्कीच नसतात. आपण म्हणतो मुली सुंदर दिसल्या पाहिजेत, पण सुंदरतेचे निकष कोणी ठरवतं? स्त्रीत्व चेहऱ्यावरच्या गुळगुळीत त्वचेने नसतं, ते तिच्या वेदना सहन करण्याच्या ताकदीत असतं. तो तिच्या प्रत्येक महिन्याच्या संघर्षात असतं. ते तिच्या तग धरण्यात असतं. आरशात दिसणाऱ्या कशापेक्षा तिच्या डोळ्यातली लढण्याची ताकद मोठी असते. तिच्या चेहऱ्यावरचे केस समस्या नाही, समस्या हे सगळ्या डोळ्यातली घाण आणि डोक्यात असलेले घाण विचार. कारण आपण अजूनही स्त्रीला शरीरावरून माणूस समजतो, पण अजूनही स्त्रीत्वाच्या चौकटीत बसणं आपण अजूनही वेगळेपणाचा दोष मानतो. तिला PCOD आहे, पण आपल्याला काय आहे? संवेदनशीलतेचा अभाव की माणुसकीची कमतरता? ती रोज स्वतःशी लढते, औषधाशी लढते, हार्मोन्सशी लढते, आरशाशी लढते आणि शेवटी आपल्या नाईलाजाने तिला समाजाच्या कटू शब्दांशीही लढावं लागतं.